शंभू राजेचा बुधभूषण साध्या सोप्या भाषेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तुकोबा फिक्सच्या शंभू वर्मन कृत बुधभूषणच्या भाग क्रमांक 113 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. पहिला अध्याय नुकताच संपलेला आहे. आता आपण दुसऱ्या अध्यायाला सुरुवात केलेली आहे आणि हा दुसरा अध्याय आहे द्वितीयो अध्याय. आणि या द्वितीय अध्यायामधला पहिला भाग आहे तो म्हणजे राजनीती राज्यशास्त्र. आणि राज्यशास्त्र कुणाभोवती गुंफलेलं असतं ते राज्याभोवती. आणि राज्याचा प्रमुख असतो राजा. आणि राजा कसा असावा हे सांगणारे श्लोक आपण सुरुवातीला घेणार आहोत. कशासाठी राजनीती एवढी महत्वाची आहे याबद्दल महाराज लिहितात, राजनीती निरनृपश्चयत्वा प्रथमम नृप लक्षणमाह. राजनीतीसाठी ने नृप लक्षणत्वमाहम, म्हणजे राजनीती करण्यासाठी, चांगलं राज्य चालवण्यासाठी जो नृप असतो, जो राजा असतो, ह्या राजाचे लक्षणं काय असतात आणि ही लक्षणं सांगणारा हे श्लोक आहे. राज्याची राजनीती महत्वाची असते, राजा महत्वाचा असतो, म्हणून राजाचे काय लक्षण असावेत हे सांगणारा आजचा आपला हा पहिला श्लोक आहे. नृप व नृप लक्षणे. नृप म्हणजे राजा, राजाची लक्षणे. शास्त्राय गुणसंयोग शास्त्रम विनय वृत्तये विद्या विनीतो नृपतिः सत्तां भवति सम्मतः. शास्त्राय गुणसंयोग, सर्व शास्त्राच्या गुणांचा संयोग त्याच्यामध्ये असला पाहिजे. शास्त्राचं, सायन्स, विज्ञानाचं आणि त्या त्या काळातली जी काही फिलॉसॉफी आहे, जे तत्वज्ञान आहे, हे राजाला ह्या तत्वज्ञानाची माहिती असली पाहिजे. किंबहुना ह्या सर्व तत्वज्ञानांचं चांगलं ज्ञान त्याला असला पाहिजे. म्हणजेच शास्त्रीय गुणसंयोग त्याच्यामध्ये असला पाहिजे. पुन्हा शास्त्रम विनय वृत्तये. शास्त्रीय विनय वृत्तये म्हणजे शास्त्रांचा अभ्यास अतिशय विनय वृत्तीनं, नम्रतेनं त्यानं केला पाहिजे. मी राजा आहे अशी घमेंड जर त्याला असेल तो राजा व्हायला काबिल नाही. म्हणजे शास्त्राचं ज्ञान पाहिजे. शास्त्र शिकण्याची जर कमी असेल किंवा ज्ञान हे अनिर्बंध असतं, ज्ञान हे अगाध आहे. अनिर्बंध म्हणण्यापेक्षा ज्ञान हे अगाध आहे. अगाध ज्ञानाची प्राप्ती करण्याची लालसा त्याच्यामध्ये सातत्यानं असली पाहिजे. म्हणून महाराज शास्त्र हे अतिशय विनय वृत्तीनं, नम्रतेनं शास्त्राचा अभ्यास तो करतो. विद्या विनीतो नृपतिः. आणि अशा विद्येनं विनम्र झालेला, जेवढा माणूस मोठा तेवढा जास्त विनम्र. आपल्याला कल्पना असेल, ज्ञान आपल्याला काय बनवतं? विनम्र बनवतं. आपल्या इग्नूचं घोषवाक्यच आहे, शिक्षा इंसान को उदार बनाती. ज्ञान तुम्हाला काय बनवतं? विनयी बनवतं, उदार बनत करण्याचा व्यक्ती बनवतं. अशा विद्येनं विनम्र झालेला हा नृपती असतो. सत्तां भवति सम्मतः. आणि असा हा जो राजा असतो त्याच्यामध्ये शास्त्रीय गुणसंयोग आहे, विनय वृत्ती आहे, सातत्याने शिकण्याची वृत्ती आहे. अशा राजाकडे जेव्हा सत्ता असते तेव्हा तो राजा कसा असतो? लोकप्रिय असतो, सर्वांना आवडणारा असतो. जो प्लेटोनं सांगितलेला जो काही पोएटिक किंग आहे, किंग ॲज अ पोएट आहे, फिलॉसॉफर किंग आहे, ह्याचीच लक्षणं महाराजांनी इथं सांगितलं. शास्त्रीय गुणसंयोग म्हणजे त्याला फिलॉसॉफी, शास्त्र म्हणजे फिलॉसॉफी, तत्वज्ञान, ज्ञानाची त्याला माहिती पाहिजे. विनय वृत्ती पाहिजे, फिलॉसॉफर किंग मध्ये सुद्धा विनय वृत्ती पाहिजे. जे प्लेटोनी सांगितलं तेच शंभूराजांनी या श्लोकामधून सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे विनम्रता महत्वाची आहे. आणि असाच राजा कसा असतो? लोकप्रिय असतो. आणि ह्या लोकप्रिय राजाच्या पहिल्या लक्षणासोबत या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.